सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू आहे। कर्जमाफी होईपर्यंत सरकारला सोडायचं नाही। दिवाळीनंतर मराठवाड्याचा दौरा करणार उद्धव ठाकरे यांची घोषणा। राज्यातल्या अतिवृष्टीमुळे दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय। शरद पवार यांचं वक्तव्य। तर राज्यातल्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान, मात्र राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी तोकडी रक्कम जाहीर केली। पवार यांच्याकडून खंत व्यक्त। दिवाळी झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। पुरंदर विमानतळासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार। शरद पवारांची माहिती। केंद्राकडे अद्याप मदतीचा प्रस्ताव नाही। सरकारनं शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली। वडेट्टीवार यांची टीका। तर शेतकऱ्यांनी 1 तास दिवे बंद करून सरकारचा निषेध करावा। वडेट्टीवार यांचं शेतकऱ्यांना आवाहन। मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीकडून सरकार विरोधात निषेध आंदोलन। मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी निषेध आंदोलन। शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजच्या निषेधार्थ आंदोलन। काळी दिवाळी साजरी करणं म्हणजे ढोंगीपणा। शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करू नये असा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कट आहे। राजकारण करू पाहणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीचे हे मगरीचे अश्रू आहेत। भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांची टीका। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काळी दिवाळी आंदोलन। शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा निषेध करण्यासाठी काळी दिवाळी आंदोलन। सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आरोप। दिवाळीआधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार सरकारकडून सुरुवात। राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये 480 कोटी रुपये वाटपास सुरुवात। तर अकोला, बुलढाणा, वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मंजूर। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अनेक महिने एकत्र काम करतायत। ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही। संजय राऊतांचं वक्तव्य। तर मविया ही कायम आहे, कोणताही तडा गेलेला नाहीये, राऊतांचा सूचक इशारा। 2017 मध्ये राज ठाकरेंनी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला होता, तेव्हा मनसेचे राज ठाकरे काँग्रेसच्या व्यासपीठावर चालले ना। भास्कर जाधवांची काँग्रेसवर टीका। तर आता राज ठाकरे का चालणार नाहीत, भास्कर जाधवांचा काँग्रेसला सवाल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चक्रानुक्रमे आरक्षणाला सुप्रीम कोर्टात आव्हान, मात्र प्रकरण ऐकण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। 2000 किलोमीटर लांब सुप्रीम कोर्टात का आलात, याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना। कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवस्थापन मंडळ नामशेष करणार। समित्यांची सूत्र पणन मंत्र्यांकडे सोपवणार। राज्यपालांच्या स्वाक्षरीनं राज्य सरकारकडून अध्यादेश जारी। सरकारनं काढलेल्या जीआरला आव्हान देण्याचं काम सुरू। रान मोकळं करून स्वतःच्या खाण्याचा नवा मार्ग मंत्र्यांनी शोधला। कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवस्थापन मंडळ नामशेष करण्याच्या जीआरवरून वडेट्टीवार यांची टीका। मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी टळली। जीआर विरोधात याचिकांवर पुढील सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा कार्यकर्त्यांचा राधाकृष्ण विखे पाटलांना घेराव। सरकारचा जीआर फसवा आहे। जीआर आला, मात्र अद्याप ग्राम समिती स्थापन नाही। कार्यकर्त्यांचा विखे पाटलांना सवाल। आज दुपारी 4 वाजता मंत्री छगन भुजबळ यांची बीडमध्ये महाएल्गार सभा होणार। छगन भुजबळ ही बीडच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती। आमदार धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडके, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे राहणार उपस्थित। विजय वडेट्टीवार बीडच्या ओबीसींच्या सभेला जाणार नाहीत। मोर्चाचा मला तसा निरोप नव्हता, पण मोर्चा काढत आहेत, त्यांना शुभेच्छा। भुजबळांच्या बीडमधील महाएल्गार सभेवर वडेट्टीवारांची टीका। ओबीसींचा आजचा मोर्चा अजितदादांचा राष्ट्रवादी पुरस्कृत मेळावा दिसतोय। बीडच्या ओबीसी महाएल्गार मोर्चावरून जरांगेंचं मोठं वक्तव्य। तर व्यासपीठावर कोण उपस्थित राहतं, मराठ्यांच्या लक्षात येईल। सगळे लोक मराठ्यांसमोर उघडे पडणार, जरांगेंची टीका। बीडमधला मोर्चा कुठल्याही पक्षाच्या पुरस्कृत नाहीये। ओबीसींचं आरक्षण संपुष्टात येत आहे, आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी प्रयत्न करणार। छगन भुजबळ यांच्याकडून निर्धार व्यक्त। ओबीसी नेता होण्यासाठी भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध। मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांची भुजबळांवर टीका। तर छगन भुजबळांकडून मराठा द्वेषाचं राजकारण सुरू आहे। गंगाधर काळकुटे यांचा भुजबळांवर निशाणा। ओबीसींची दिशाभूल होणार नाही याची नेत्यांनी काळजी घ्यावी। ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाहीत। भविष्यात ओबीसींच्या हितासाठी आम्ही एका मंचावर येऊ, तायवाडेंचं वक्तव्य। आमचं आरक्षण संपलंय, कारण आम्ही मराठा बांधवांच्या स्पर्धेत टिकू शकत नाही। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। तुमच्या नावावर 7/12 तरी आहे, मात्र भटक्या विमुक्त जात जमातीच्या लोकांच्या नावावर 7/12 पण नाहीये। हाकेंची जरांगेंवर टीका। मराठवाड्यातला मराठा बांधव ओबीसी आरक्षणात जाणार। मराठवाड्यातला मराठा हा कुणबीच आहे। मनोज जरांगेंकडून पुनरुच्चार। बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळाव्यासाठी येणाऱ्या वाहनांना टोलमाफी। धनंजय मुंडेंच्या पत्रानंतर निर्णय। बीडमधील सर्व टोल नाक्यांवर सभेसाठी येणाऱ्या वाहनांना टोलमाफी लागू।
पंकजा मुंडे धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने मतदान घ्यायचं, नंतर निवडून आल्यावर याला जात दिसते. नवनाथ वाघमारेंचा प्रकाश सोळंकींवर निशाणा. GR काढून राजकीय अस्तित्व सरकारनं संपवलं. सरकार विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी हा मेळावा, करोडोंच्या संख्येत मेळावा पार पडणार. नवनाथ वाघमारेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे बिहारमध्ये जंगी स्वागत. बिहार विधानसभेच्या स्टार प्रचारक यादीमध्ये सीएम फडणवीसांचा समावेश. देवेंद्र फडणवीस बिहार निवडणुकीच्या प्रचारात सहभागी. मुख्यमंत्री फडणवीसांना स्टार नाही सुपरस्टार प्रचारक केले पाहिजे. फडणवीस महाराष्ट्राचे सुपरस्टार प्रचारक आहेत. बिहारमधील प्रचारकांच्या फडणवीसांच्या समावेशावरून राऊतांच्या कानपिचक्या, तर बाकी सगळे स्टार असतील. फडणवीस सुपरस्टार, राऊतांची टीका. संजय राऊत हे महाराष्ट्राचे लूजर स्टार आहेत. आजपर्यंत सगळ्या निवडणुका हरण्याचं काम राऊत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं झालेलं आहे. राऊतांच्या टीकेनंतर नवनाथ वन यांचा पलटवार. कोपरी दौलतनगरमधील क्लस्टर योजनेवर दमानियांकडून प्रश्न उपस्थित. लक्ष्मण कदम यांनी या योजनेचं काम घेतलं. लक्ष्मण कदम हे एकनाथ शिंदेचे व्याही. लोकांना वेळेत भाडं मिळत नसल्याचा दमानियांचा आरोप. याल तर सोबत नाही तर आडवे करू. शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख अरविंद मोरेंचं भाजपला आव्हान. तर जेव्हा भाजप स्वबळावर लढला तेव्हा तुम्ही आडवे झालात. भाजपात पक्षप्रवेश केलेल्या नरेंद्र पवारांचा पलटवार. कल्याण डोंबिवली महापालिकेतही शिवसेना भाजप आमने सामने. गोंदियातील मनसे जिल्हाध्यक्ष हेमंत लिल्हारे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. तर खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात लिल्हारे यांच्यासह त्यांच्या समर्थकांचाही राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. साताऱ्याच्या कराडमधील सामाजिक कार्यकर्ते अजय सूर्यवंशी यांचा शिंदे सेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. तर अजय सूर्यवंशी यांनी 2024ची कराड उत्तर विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. नाशिकमध्ये अत्याधुनिक लढाऊ तेजस विमानाचं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पूर्ण भारतीय बनावटीचं तेजस विमान भारतीय हवाई दलात दाखल. मंत्री प्रताप सरनाईकांकडून गरीब कुटुंबांसाठी दिवाळी आनंदाची करण्याचा संकल्प. सरनाईकांकडून 75,000 गरजू कुटुंबांना साखर, तूप, बेसन, रवा, मैदा, उटणे आणि पणत्या अशी दिवाळी शिधा मोफत देण्याची घोषणा. आजपासून मनसेचा दीपोत्सव. शिवाजी पार्क परिसर लख दिव्यांच्या तेजानं लखलखणार. उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसे दीपोत्सवाचा शुभारंभ होणार. मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरे उद्घाटन करणार. दीपोत्सवाआधी मनसे कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे, राज उद्धव, आदित्य आणि अमित ठाकरे यांचे फोटो असलेले आकाशकंदील लावले. पुण्यात दिवाळीआधी राजकीय पक्षाचा वाडेश्वर कट्टा. वाडेश्वर कट्ट्यावर राजकीय मतभेद दूर करून एकत्र येण्याची परंपरा. सर्व राजकीय पक्षातले लोक वाडेश्वर कट्ट्यात सहभागी. नाशिकच्या येवला शहरात लक्ष्मीपूजनासाठी बत्ताशे निर्मितीची लगबग. यावर्षी नवनवीन बत्ताशे फ्लेवर बाजारात दाखल. खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात विक्रमी वाढ. 3,600 रुपयांनी वाढ होत सोन्याचे दर जीएसटीसह 1,35,000 पोहोचले. चांदीचा दर विना जीएसटी 1,78,000. सहाव्यांदा आमदार असलेले राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन. अल्पशा आजारानं वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दुपारी 3 नंतर अंत्यसंस्कार केले जाणार. अहिल्यानगरच्या लोणीमध्ये काल 3 वाजता शिवाजीराव कर्डिले राधाकृष्ण विखे पाटलांच्या घरी गेले होते. त्यावेळेस कर्डिले यांना प्रकृतीत अस्वस्थ वाटल्यानं सुजय विखे यांचा हात धरून पायऱ्या उतरवतानाचा व्हिडिओ समोर. पुढे निलेश घायवळ प्रकरणातील आजची सुनावणी टळली. मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर काही कारणास्तव सुट्टीवर असल्यानं सुनावणी आज होणार नाही. कोथरूड गोळीबार प्रकरणातील कारवाईविरोधात घायवळची उच्च न्यायालयामध्ये याचिका. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीमध्ये सर्वाधिक जागा महिलांना, पुरुषांना तिकीट मिळवण्यासाठी आता मोठी कसरत करावी लागणार. पुरुषांचे गट कमी असल्यानं सुरक्षित गट पाहून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न. लातूर जिल्ह्यातलं अहमदपूरचं नाव राजूर करण्याची मागणी वाढली. 10,000 सह्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवलं. राजूर नामकरणासाठी सह्यांची मोहीम. पुण्यात जैन बोर्डिंग बचाव कृती समितीचा जैन बोर्डिंग जागा विक्रीविरोधात मोर्चा. जैन बांधवांच्या हजारोंच्या संख्येनं जैन बोर्डिंग ते जिल्हाधिकारी मोर्चा. भंडाऱ्याच्या मुख्य बसस्थानकावरील महिला प्रसाधनगृहात आढळला वृद्धेचा मृतदेह. महिलेचा मृतदेह आढळल्यानं बसस्थानक परिसरात एकच खळबळ. मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट.